गोलंदाजी करत असताना देखील फक्त 5 धाब्यांचा षटक फेकलं. अष्टपैलू खेळाडू असावा तर आपल्या संघाकडे अमर ठाकूर सारखा असावा. आणि यस मी विनंती करतो स्वप्नील परमार यांना, IPLचे क्षमा असावी BPLचे आमच्या BPLचे आयोजक आहेत. आणि येस पुन्हा एकदा BPL आपल्या भेटीस येते. चर्चा असते BPLची की कधी आहे, तर चर्चेला आपण पूर्णविराम लावणार आहोत. येस यावर्षी देखील BPL होत्या, ती देखील 26 जानेवारी रोजी असणार आहे. येस अमर ठाकूर आपला देखील शुभ सन्मान होईल. थँक्यू सो मच. वेल प्लेड अमर. येणाऱ्या मॅच साठी बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. येस चला टॉस साठी याचे चॅम्प स्पोर्ट्स अतुल आलेत का? येस आलेत. स्वप्नील सर आपल्यालाच विनंती, आपल्या हस्ते आपण टॉस करायचा आहे. मेगा सेमीफायनलची ही मॅच आपण पटकन टॉस करणार आहोत. 3 षटकांची मॅच आहे. नाणेफेकीचा कॉल करतील अतुल. चॅम्प स्पोर्ट्स कॉल केलाय हेड्स आणि टेल आलाय. काय कॉल असेल आपला? गोलंदाजी करणार आहेत. चला आपण त्वरित मॅचला सुरुवात करूयात. गोलंदाजी करतील SSCC डोंबिवली आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलाय चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा संघाला. चला थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच बघा आपल्याला जे इमर्जिंग प्लेयरचं देखील पारितोषिक मिळाले. स्वर्गीय SKM नाना सूर्यवंशी ठाकुर्ली यांच्या स्मरणार्थक 3 षटकांची मॅच आहे. हो 3 षटकांची मॅच आहे. यांच्या स्मरणार्थक आपल्याला पुन्हा एकदा मी सांगतो स्वर्गीय SKM नाना सूर्यवंशी ठाकुर्ली यांच्या स्मरणार्थक आपल्याला एक सरप्राईज गिफ्ट आणि ते मिळणार आहे. ते देखील एक सरप्राईज प्लेयरलाच मिळणार आहे. एक एमर्जिंग प्लेयर टॉप 3 जे संघ आपल्याला इथे निवड झाले त्यातूनच एक एमर्जिंग प्लेयरसाठी आपण ते पारितोषिक देणार आहोत. त्यानंतर जी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी लाभली आहे ती देखील आपल्याला दिली आहे. शिवाजीदादा स्मरणार्थक, शिवाजीदादा यांच्या स्मरणार्थक चॅम्प स्पोर्ट्स यांच्याकडून म्हणजेच जितूदादा शेलार यांच्याकडून आपल्याला ती ट्रॉफी लाभली आहे. जे आपल्याला कूलर्स मिळालेत त्यांच्यामध्ये नक्कीच मी उल्लेख करीन की 2 कूलर्स आपल्याला मिळालेत दर्शन सरांकडून, दर्शन अदाळकर सरांकडून. त्यानंतर मोहिते काकांकडून देखील एक कूलर मिळाला आहे आणि प्रथमेश गावडे यांच्याकडून देखील एक कूलर मिळाला आहे. सिरीजसाठी, बॅट्समनसाठी, बॉलरसाठी आणि फिल्डरसाठी देखील. या सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानीन. मुलाचा साथ आम्हाला दिला. टॉप 3 संघ मिळालेत आपल्याला या स्पर्धेतील. एक संघ जो थेट मेगा फायनल मध्ये वाट बघतोय. यथार्थ 11 म्हणजेच निलेश म्हात्रे अँड कंपनी यांचा तो संघ आहे. त्यांचा स्वतःचा संघ SSCC डोंबिवली तो संघ देखील कार्य करतोय. कारण ऑप्शन देखील करण्यात आलं होतं, त्यात निवड त्यांची त्या संघामध्ये झाली आहे. पण कार्य तिथे देखील तेवढं सोख त्यांनी पार पाडलंय. जवळ आपण मॅचकडे थोडंसं स्पीड अप करायचंय. चला जितू दादा आपल्याला देखील विनंती आहे थोडंसं स्पीड अप करायचंय आपण. येस 3 षटकांची मॅच आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये पहिल्या सत्रासाठी आपण जात आहोत. डोंबिवलीतील एक ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील सरांकडे. थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. रेल्वे प्रीमियर लीग आपण ही पाहतोय. डोंबिवली प्रीमियर लीग आपण डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतो आपण. आमदार चषक 2024 चे पर्व आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. चॅम्प स्पोर्ट्स खंबालपाडा विपक्ष आपण SSC डोंबिवली मध्ये मॅच पाहतोय. 2 बलाढ्य संघ, 2 आपण पाहिले तर महत्वाच्या आपण आता मॅचेस आता राहिल्या आहेत. सेमीफायनल नंतर मेगा फायनल. यथार्थ 11 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. निलेश म्हात्रे आणि कंपनी. चला 3 षटकांची मॅच आहे. फास्ट खेळायचं तर स्पीड अप करा. पाणी येणार नाही मैदानात सूचना देतो आम्ही. हवेचा वेग देखील प्रचंड आपण पाहू शकता.
जितू शेलार सलामीला आलाय, त्याच्या जोडीला आपण आता सचिन देखील आलाय. अमर ठाकूरने काय षटकार मारला, बाहुबली षटकार, एक्स्ट्रा कव्हरला उत्तुंग षटकार, जणू काय मानेरेच्या स्पर्धेची आठवण करून देणार तो षटकार होता मनीष. सेमीफायनलची मॅच सुरू होते. आपण तर पहिला चेंडू सुलतान गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकला जितू स्विचित पहिला चेंडू करण्याचा प्रयत्न केला. वेगवान चेंडू होता, काय चेंडू होता या, जबरदस्त चेंडू, काही कळायच्या आधी चेंडू आपण बेले सरळ गेला निघून डॉट. महत्वाची मॅच, सेमीफायनलची मॅच, इथून जिंकला तर मेगा फायनल मध्ये यथार्थ 11 बरोबर फाईट बॅक कराल. डॉट चेंडू, सुरुवात दमदार झाली आहे. सुलतान राईट आर्म ओव्हर तिकडे मार्कस टाकला जितू, फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला, लॉंग ऑन सीमारच्या पार. उमेश जाधव झेल सोडतोय, षटकार, षटकार आलाय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू ती प्रत्युत्तर देतोय. जितू शेलार चाम्प स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि त्या चाम्प स्पोर्ट्सच्या नावाने संघ मैदानात उतरलाय. चाम्प स्पोर्ट्स खंबालपडा. चिन्मय देखील थोडासा नाराज झालाय आता, काय हातात तोंडाशी आलेला विजय आपण इतर इसकावून गेलेला आहे, दूर गेला. सुलतान फुलतोज आहे, आडव्या बाटने पाठवला, यावेळेला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आले आहेत. पंचांचा इशारा काय येतो पाहायचा, यावेळेला फ्लॅट सपाट फटका होता. षटकार, सलग 2 चेंडू 2 षटकार. व्हॉट अ बॅटिंग, सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मनीष प्रहार, कारण का 18 आपण चेंडूंचा खेळ असणार आहे, म्हणजे 3 षटक, त्यामुळे दमदार सुरुवात करावी लागणार आहे. सुलतान बॅक फुट गेले, कट केले, यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. स्लॅच चांगला होता. 13 धावा धावफल करते, 13 धावा धावफल करते आपण पाहू शकता. नाही, अक्षयने जी बॅटिंग केली नाही तिथे डॉट चेंडू गेला, तिथे कुठेतरी मित्रांनो स्वस्तिक 11 संघाच्या धावा कमी झाल्या, पण तरी मॅच त्यांची बनली होती. अमर ठाकूर आला, विजयाचे स्वप्न त्यांना आपण त्यांनी भंग केले. जबीने देखील आम्हाला खूप चांगली साथ दिली, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. एक चांगले समालोचक देखील आहेत वेस्ट विभागाचे. सुलतान पुन्हा गोलंदाजी मार्कवर ड्रिल करून दाखवत आहेत, थोडंसं फॉलो थ्रू मध्ये व्यत्यय आलंय. रेल्वे म्हणजे रेल्वे मैदान म्हटले प्रेक्षक भरपूर येतात, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. चेंजअप पे से पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, झेलची शक्यता आहे. किरण पाटील आहे, 2 षटकाराचं प्रत्युत्तर लगेच पुढच्या चेंडू दिलंय. बॅटर बाद, बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट. जी तुला माहिती आहे 18 चेंडूंचा खेळ आहे, त्यामुळे आक्रमण करणं फार गरजेचं. 13 धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय चाम्प स्पोर्ट्स. आपण इथं खंबालपडा संघाचा नेक्स्ट बॅटर कोण जातोय, ज्ञानेश्वर मला वाटतं सज्ज होत आहे. चला ज्ञानेश्वर लवकर जा. 13 धावा दाखल करते आले आहेत. ज्ञानेश्वर जोशीला आपण पाहू शकता, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. जिथून आपण इथं फ्लाइंग स्टार्ट केलं, अभि स्टार्ट मिळून दिलंय संघाला चाम्प स्पोर्ट्सला. ज्ञानेश्वर जोशी, ज्ञानेश्वर आणि सचिनी जोडी. सुलतान तो ज्ञानेश्वर, ओ जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते बघा. विकेट मिळाला जितूचा, त्याला माहिती आहे की आता इथून या बॅटरांसाठी आपल्याला संधी आली आहे आणि तो डॉट चेंडू फेकलाय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. चाम्प स्पोर्ट्स खंबालपडा संघाची 1 गडी बाद, धावसंख्या 13. एक चांगली सुरुवात दोन्ही बाजूने आपण खेळ राहिला, कारण का आता SSC डोंबिवली संघ देखील आपण तर त्याने विकेट देखील मिळवलंय. आता पाचच्या गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, अमर ठाकूर येतोय की भुवन आपण तर सौरभ येतोय. पुन्हा एकदा आपण पहिले तर स्पिन आक्रमण येते का पाहायचंय. ही आपण स्पर्धा पाहता डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग आमदार चषक 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रचंड प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. अभि त्या प्रेक्षकांचं आपण प्रथमतः सहर्ष स्वागत करू. युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक भरपूर जॉईन झाले आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जे प्रेक्षक इथे येऊन सामना एन्जॉय करतायत त्यांचं देखील मनीष आपण मनाच्या हृदय अंतःकरणातून धन्यवाद व्यक्त करू. आणि जे खेळाडू या स्पर्धेत खेळले त्यांना सर्वांना आपण धन्यवाद देऊ. जाऊ या मॅचच्या दिशेने. सौरभ स्विचित करण्याचा प्रयत्न केलाय, शरीराच्या दिशेने हा चेंडू आला होता, शरीराला स्पर्श देखील झालाय चेंडूचा. आपण बघितलं तर चेंडू शरीराला लागलाय. लेग बायच्या सर्वात 1 धाव मिळते. धावसंख्या 14. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता ज्ञानेश्वर आता
सौरभ भुवरला आपण पाहू शकता राईट आर्म ऊर्ध्वेकडनं मारा करतोय. दुसऱ्या षटकात पुढचा चेंडू राईट आर्म ऊर्ध्वेकडनं मारा करतोय. पंच वाईट शिकून करतायत. ज्ञानेश्वरने पवित्रा घेतला स्विच हिटचा. रेल्वे मैदान म्हटलं ना अभि तर सावली प्रचंड प्रमाण बोलते निसर्गाची सावली. सौरभ हो चांगला आपण टोस केलाय त्या चेंडूला. या वेळेला फिरकी देखील आपल्याला बघायला मिळाली पण चेंडू टर्न साठी खेळतोय पण चेंडू सरळ निघून जातोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 16 धावा. सौरभ राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. स्ट्राइकला सचिन. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा जास्त शफल झाले वेगाने फिरले पण चेंडू संत गतीने आला. डॉट चेंडूची समाप्ती. जितू बाद झाला आणि धावा येत नाहीत. संघर्ष लागलाय धावांवरती. जितूने जी सुरुवात केली ती सुरुवात कायम टिकून राहत नाही. 16 धावा आल्या आहेत. जितूने चांगली सुरुवात केली होती. 13 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात. आपण त्यांनी फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता. अजून एक डॉट चेंडू. चांगला चेंडू बघायला मिळतोय. बॅटर पॅटर्न चेंडू वेगाने निघून जातोय. सचिन काय करतोय एक्झॅक्टली सिंगल डबल घेणं फार गरजेचं आहे. 16 धावा धावफलकात आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी करतोय सौरभ. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं उडवला. या वेळेला फटका खूप चांगला आहे. आमच्या सरळ समालोचक कक्षामध्ये चौकार. धावसंख्या धावफलकात 20 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकी त्या षटकातील आपण तर अभि आम्हाला सांगतात एक चेंडू बाकी. महत्वाचा चौकार आलाय. अंतिम चेंडू. मला वाटतं आयवा कॅचसाठी देखील पारितोषिक येईल. पंकज बातचीत करतायत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू शफल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. यावेळेला एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर क्या बात आहे. बघा आता प्रेक्षक जे बसलेत ना त्यांनी आता जाऊ उठा. मला वाटतं आयवा कॅचसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुपर संडे मध्ये सुपर मजा घ्यायची असेल तर 1000 रुपये मिळतील तुम्हाला. कॅच पकडा. पंकज चौधरी आणि सोपान राऊत. नाही खेळाडूंसाठी पण आहे ना. खेळाडू सर्वांसाठी पकडा झेल. चिन्मय बघा आता संघ तर हारलाय. कॅच मिळाली 1000 रुपयाची कॅच मिळाली तर थोडंसं आपण इथं हप्त्याभरचं खाद्य तर निघेल. बाहेर पकडा. बघा आयवा झेलसाठी कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. नाही प्रेक्षक बोलतात बाळू पाटील जोरात बोलतोय 1000 रुपये. आयवा कॅच पकडा 1000 रुपये घेऊन जा. खेळाडूंसाठी पण हे पारितोषिक आहे का. जीव फक्त पडद्याच्या बाहेर पकडा. पडद्याच्या आतमध्ये पकडली तर मिळणार नाही. ते बघा एक खेळाडू सराव देखील करायला लागला लगेच. पैसे कुणाला नकोत दादा. नाही यथार्थ लेवनचे खेळाडू लगेच बघतात. येऊ दे. आता चांगलं कॉन्टॅस्ट बघायला मिळेल. अमर आहे गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक गेलेले. स्लोगरचा हाणामारीचा षटक 21 धावा झाल्यात. अमर पायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्राइकला सचिन. त्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. हो चांगला चेंडू होता. यावेळेला पॅडवर आदळलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. कारण का आपण एलबीडब्ल्यू नाही येत. कदाचित अमरला दुखापत झाली असं वाटतंय. नाही अमर एक संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. जितू शेला सांगताय दुखापत असेल जास्ती तर या बाहेर. पण नाही अमरला माहिती आपल्या संघासाठी खेळायचं. आपल्याला एसएससी डोंबिवली संघासाठी खेळायचंय. 22 धावा दाखल करते पण पाहू शकता. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आयवा झेलसाठी पारितोषिक आहे. अक्षय देखील मला वाटतं चर्चा करतायत खेळाडूंबरोबर की आयवा कॅच आली तर संध्याकाळ मजा येईल. फटका चांगला यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहेत. ओम गुड कॅच. जर झेल आवड असं त्या होते ओम साठी. काय झेल पकडलाय. फ्लॅट फटका होता. अप्रतिम झेल लॉंग ऑनला. ज्ञानेश्वर बाद होतात. अमरला यश मिळते. नेक्स्ट बॅट्समन चला जरा लवकर. चला ओम जरा एकत्र येऊ नका. विशाल जरा लवकर. नंतर तुम्हाला बॅटिंग करायचे. अनिकेत येतोय. अनिकेतला आपण पाहू शकता. आयवा झेलसाठी पारितोषिक आलेले. सोपान राऊत आणि आपण बघितले तर पंकज चौधरी यांच्याकडून. सोपान राऊत पंकज चौधरी यांच्याकडून आयवा झेलसाठी 1000 रुपये. नाही आता बघा प्रेक्षक वाढलेत सीमेरेषेवर. अनिकेत म्हात्रे मोठा गाव.
अमर ठाकूर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द मार्क होता. सेमीफायनलची मॅच. ओ फटका चांगला उंच गेलाय चेंडू, लांबी प्राप्त होते का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आल्यात किरण पाटीलने काय झेल घेतला मिड विकेटला, अप्रतिम झेल. बॅटर बाद. किरण पाटील या स्पर्धेत ना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आपण जर अभि बघितलं तर आतापर्यंत आता 2 कॅच पकडलेत, पण ह्या आधीच्या देखील सामन्यामध्ये त्याने चांगले झेल पकडलेत. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 3. 22 या षटकात देखील धावा येत नाहीत. एक चौकार आला आधीच्या षटकामध्ये, फटका चांगला होता अनिकेतचा, पण उंच चेंडू गेला. जजमेंट करायला खूप वेळ आणि किरण पाटील सारखा खेळाडू म्हणजे तिथे कॅच गेली तर चूक होणारच नाहीये. किरण, ओम, विशाल या संघाचे सर्वात चांगले क्षेत्ररक्षक. बॅटर आला राहुल 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 ठाकूर आले. नाही गणेश बघा, कॅच ऐवा कॅचसाठी 1000 रुपये. अमर ठाकूर गोलंदाजी मार्कवर, सायकल राहुल. हो फटका चांगला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू मिड विकेटला चाललाय वेगाने. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 2. ऐवा झेल साठी कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. मला वाटतं उमेश जाधव तुमच्याकडे झेल येईल कदाचित. ती पोझिशन खूप चांगली आहे लॉंग ऑनला. सँडी देखील आले आहेत, संदीप देखील आले आहेत. काव्या स्पोर्टचे ओनर. 1000 रुपये मिळू दे तुम्हाला देखील. आशीर्वाद. हो फटका चांगला आहे, काय प्रॉपर टायमिंग आहे. खूप 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 लांब गेला षटकार. झेल ड्रॉप का नाही, खेळाडूच आहे कोणतरी. नाही ह्याला म्हणतात ना जितू शेलार, देव द्यायला येतो आणि कर्म न्यायला येतो. धावसंख्या वेगाने वाढते 30. नाही बाउंड्री लाईनचे जे पडदे आहेत ना त्याच्यावरती कोणीही पाय ठेवू नका, सोडा जरा ते पडदे. किरण तुमच्या मागे त्याला जरा सांगा, सूचना करा प्लीज प्लीज. फक्त विनंती करतोय आम्ही तुम्हाला, पडदे सोडा. बांबू पडलाय का चालेल. आणि प्रेक्षक बघा ना आनंदाने मॅच बघतायत. पाय नाहीये का नाही, कोणी पाय सोडला तो झेल. पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. बॅटर बाद. धावसंख्या धाव फलकती आपण पाहू शकता 31 ची गरज आहे. काय फटका होता राहुलचा. राहुलने चांगली बॅटिंग केली, छोटी पण उपयुक्त खेळ केली. 31 धावांची गरज आहे. आपण एसएससी डोंबिवली संघाला पाहायचा इथून कोणता संघ मेगा फायनल आपण बघूया जिंकून आपण आता मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या दाटी आमच्या साथी समाज मनीष यांच्याकडे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना ऐवा झेल साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणारे. पाहायचं कोणता खेळाडू पहिली कॅच पकडतो आणि 1000 रुपये आज मानकरी ठरतोय. हे अनेक प्रश्न येत होता, त्याचे उत्तर मिळेल. सीमे रेषेवरती फक्त तुम्ही तैनात राहा. पडद्याच्या आतमध्ये झेल घेतला तर पैसे मिळणार नाहीयेत. नाही पडद्याच्या बाहेरच झेल पकडा, 1000 रुपये मिळेल. मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे सत्य समालोचक मनीष याच्याकडे. धन्यवाद. चला थोडंसं स्पीड अप करायचंय. जिंकण्यासाठी 31 धावेचा लक्ष्य आहे. चेंडू आहेत 18, धावा बनवायच्या आहेत 31. प्रेक्षकांना देखील परभणी इथे देण्यात आली आहे. नक्कीच धन्यवाद मानूयात आपण पंकज चौधरी आणि सोपन राऊत यांचे. प्रेक्षकांनी बाहेर पडद्याच्या बाहेर झेल पकडला तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वा 31 धावा.
31 धावेचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्क वरती अतुल पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. ज्या अतुलने मागच्या सामन्यामध्ये अगदी विध्वंसक गोलंदाजी केली होती. अगदी आपल्या एकट्याच्या बळावरती, आपल्या 6 चेंडूंच्या बळावरती एका संघाला स्पर्धेतून बाहेर काढलं होतं असं म्हणायला देखील हरकत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली होती. पण आता आव्हान मोठं आहे, कारण सुलतान खान यांची बॅट देखील बरसते, आग उगळते. बघूयात आता कशी बॅटिंग करतोय सुलतान, कशी गोलंदाजी करतोय अतुल. कारण काल जे घडलं तो इतिहास होता, उद्या जे घडणार आहे ते भविष्य आहे. पण न भूतो न भविष्य. ती RPL ची सेमीफायनलची मॅच पुन्हा बघायला मिळणार नाहीये, ती देखील पहिल्या पर्वाची. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. 31 धावेचं लक्ष, चेंडू 18, अतुल विपक्ष सुलतान. पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती हल्ला, इनसाइड आउटचा हल्ला, जवाब देखणीय प्रेक्षणीय फटका बघायला मिळतोय आपल्याला सुलतान खान यांच्या बॅट मधून. डीजे थँक्यू डीजे, धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फर्स्ट बॉल, 4 धावा. यावेळी पुढे सरसवल्यात, पुढे सरसवून पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, टॅप शॉट आलाय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. अगदी पहिल्या चेंडूचा विचार केला तर तो आर्क मध्ये होता. दुसरा चेंडू अगदी थोडासा मागे फेकलाय, शॉर्ट ऑफ द लेंथ. आणि एक धाव इथे देखील मिळणार आहे. 2 चेंडू 5 धावा. समीकरणाचा विचार केला तर 31 धावा बनवायच्या 3 षटकांमध्ये, म्हणजेच 10.3 ची सरासरी आहे. चौकार तर आलाय, 5 धावा झाल्यात, अजूनही 5 धावा जर सरासरी मेंटेन करायची आहे तर. किरण पाटील येतात स्ट्रायकिंग एंडला. यावेळी बिग हिट केलाय, चांगला फटका सजवलाय. धावा किती मिळणार आहेत? सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, धन 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 करत सीमारेच्या पार. येतोय चौकार किरण पाटील यांच्या बॅट मधून. येस डीजे. थँक्यू डीजे, धन्यवाद. तुलवरती थोडासा हल्ला चढवलाय. यावेळी मिस टायमिंग झालाय स्ट्रोक. फक्त बॅटची कडा लागली आहे. एकच धाव मिळणार आहे, फक्त एक धाव मिळणार आहे. या एका धावेनी धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा झाल्यात. लक्ष किती आहे? 31 धावेंचं लक्ष आहे. 10 धावा झाल्यात धाव फलकावरती. अजूनही समीकरण 21 धावेंचं असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू बनवायच्यात 21 धावा. समीकरण थोडंसं सोपं वाटत असेल. यावेळी धावचीची शक्यता असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करणं गरजेचं होतं. बघा जय जाधव यांच्यासाठी देखील पारितोषिक असणार आहे. जर डाईव्ह मारून कॅच पकडली तर जय जाधव यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओमकार जोशी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक जयसाठी लागलंय. डाईव्ह मारून कॅच पकडणं गरजेचं आहे. मग अगदी कॅच पकडून डाईव्ह मारलेत तरी देखील चालू शकतं. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅट स्ट्रोक बघायला मिळतोय. खेळाडू निघालाय, जय आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. बघा फेकी कशी करतात. फेकी देखील चांगली झाली. 2 धावा नक्कीच होत्या तिथे. 2 धावा मिळाल्यात. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात 31. 12 झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि त्या 12 चेंडूंवरती बनवायच्यात किती? तर 19 धावा त्या 12 चेंडूंवरती बनवायच्यात. 12 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात SSCC संघाला. SSCC डोंबिवली संघाला त्याच 19 धावेंचं संरक्षण इथे करावं लागणार आहे. चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा या संघाला ही लढाई अस्तित्वाची आहे. ही लढाई मेगा फायनल मध्ये पोहोचण्याची असणार आहे. यथार्थ 11 आपल्याला देखील विनंती असेल, आपण सज्ज राहा. त्वरित टॉस साठी या आणि त्यानंतर लगेच आपण सामना खेळवणार आहोत. 12 चेंडू 19 धावा. लक्षात राहणारी स्पर्धा, लक्षात राहणारी ही स्पर्धा आपल्या समोर, लक्षात राहणारी ही सेमी फायनल. राहुल येतोय गोलंदाजी मार्कवरती. राहुलने मारलेला तो षटकार आपल्या सर्वांनाच आठवत असेल. काय षटकार मारला होता, काय कनेक्शन केलं होतं. अगदी मिडलला चेंडू लागला, म्हणजेच मोमेंटम थोडंसं त्याच्याकडे आहे. त्या मोमेंटमचा वापर करतोय का? कारण किरण पाटील देखील चांगली बॅटिंग करतायत. सुलतान खान देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतायत. 12 चेंडू 19 धावेचं समीकरण आहे. व्हॉट अ मॅच. 12 चेंडू 19 धावा. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग, गुडलँड स्पॉट वरती चेंडू लँड होतोय. पडल्यानंतर उर्वरित काम यष्टीरक्षक पूर्ण करतायत. चांगली कीपिंग.
जितू शेलार आहेत यष्टांच्या मागे, टीमचे कॅप्टन, टीमचे ओनर. आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत घेऊन आलेत, मेगा फायनल पर्यंत पोहोचणार आहेत का? एक ट्रॉफी आपल्या घरी, आपलं घर सजवणार आहे का? कारण ट्रॉफी देखील तेवढी सुरेख बघायला मिळते. हो, वर्ल्ड कप आहे आणि का नसावा. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. यावेळी पुल केलाय, अगदी गॅप मध्ये चेंडू निघून जाणार आहे. 2 खेळाडू येत आहेत. जय येतोय पुन्हा एकदा चेंडूच्या खाली, एकच धाव मिळणार आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण जयकडून होत आहे. काय या खेळाडूवरती पारितोषिक लागलंय, कारण त्याच्यामध्ये ती कुवत आहे, ती डाईव्ह पकडून कॅच पकडण्याची कुवत, दमक, ती शैली आहे त्या खेळाडूकडे. पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय, थोडासा मिस टायमिंग झालाय. चेंडू, खेळाडू येतोय, अतुल येतोय, चेंडूच्या खाली चूक होत नाहीये. राहुलने काम केलंय, पहिला झटका लागतोय सुलतान खान याच्या स्वरूपामध्ये SSCC डोंबिवली या संघाला. यस डीजे. ट्रॉफीवर हात ठेवाया बघतय प्रत्येक जण, ठेवाया बघतय प्रत्येक जण. एक हिरा चमकून येतय डोंबिवलीच्या मातीतून, सावकार षटकार पाहत करते स्पर्धा. 31 धावेंचं लक्ष आहे आता. इथून समीकरण 9 चेंडू 18 धावेंवरती आहे. आणि बॅटिंगसाठी कोण येत आहे? ज्या खेळाडूंनी आपल्या टीमसाठी सेमीफायनलचं तिकीट बुक केलं होतं, अगदी एक चेंडू खेळायला आले, षटकार मारला, मॅच जवळपास फिनिश केली होती. मागच्या सामन्याची ही कहाणी आहे. मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. पण राहुलकडे देखील आव्हान मोठं आहे. अमर ठाकूर येतात बॅटिंगसाठी, मॅन फ्रॉम सोनरपाडा, ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली मानला जाणारा हा खेळाडू. बॅटिंग देखील तशीच करावी लागणार आहे. 9 चेंडू 18 धावेंचं समीकरण. चौथा चेंडू. यावेळी बेगेट करण्याचा प्रयत्न केला, थोडासा मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा जय असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, काय अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली होती, चांगली फेकी. 2 धावा इथे झाल्यात, या 2 धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आहेत. सोळा धावेंची आवश्यकता आहे. 8 चेंडू 16 धावा. अमर स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी मार्फत राहुल. यावेळी टॅप शॉट खेळलेत, चांगला फटका हा देखील सजवला. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच मोठा विकेट मिळाला असता. ही चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला या दोन्ही बॅटर्सनी. प्रयत्नाला यश मिळालंय, नक्कीच प्रयत्नाला यश मिळालंय. 15 धावेंची अजूनही आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू निर्णायक आहे, दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. चौकार आला, षटकार आला, मॅच मध्ये शिरकाव. पण डॉट चेंडू जरी आला तरी देखील मॅच मध्ये शिरकाव होईल. गोलंदाजी करत असलेला चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा संघाचा. पण किरण पाटील त्यांच्याकडे देखील आव्हान मोठे, पण राहुलने देखील इम्प्रेस केलाय. काय गोलंदाजी केली आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा जुनून होना जरुरी आहे. तर दोन्ही संघांकडे बघायला मिळतोय. 7 चेंडू. यावेळी लाईनीच्या बाहेर आहे का चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच झालाय. चांगलं बॅकअप केलंय खन्नानी, अप्रतिम बॅकअप केलंय. येस, व्हाईट बॉल आहे सर, व्हाईट बॉल असणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 7 चेंडू 14 धावेंची आवश्यकता आहे. 7 चेंडू 14 धावा, 7 बॉल्स 14 रन्स. काय घडतंय, काय बिघडतंय. एक षटकार, एक चौकार, मॅचला कलाटणी. पण इथून एखादी विकेट मॅचला तिथे देखील कलाटणी जाऊ शकते. सामना फिनिश झालेला नाहीये, कारण दोन्हीही संघ लढतायत. जिद्द दोन्हीही संघांकडे आहे, चिकाटी आहे. 7 चेंडू 14 धावेंची आवश्यकता. लास्ट बॉल हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, काय कॅच टिपलाय. ओढ कॅच, अप्रतिम झेल इथे टिपलाय. सचिन यांनी काय झेल टिपलाय आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. किरण पाटील सर का मोठा बॅटर स्वतःवरती होत आहेत नाराज. तंबूच्या आश्रयाला अगदी हलक्या पावलांनी, दबत्या पावलांनी परत जावं लागतंय. SSCC डोंबिवली संघ. विशाल येणार आहेत बॅटिंगसाठी. 6 चेंडू 14 धावेंचं समीकरण. येस टीजे. आणि राहुलनी काय गोलंदाजी केली बघा. षटकार देखील राहुलनी मारला होता. 3 चेंडू खेळला, 3 चेंडूंवरती 8 धावा केल्या. आपलं काम चोख पार पडलं. आणि आता गोलंदाजीला आला. गोलंदाजी करत असताना अगदी दडपणाखाली, प्रेशर खाली 5 धावेचं षटक फेकलं आणि 2 मोठे गडी देखील बाद केलेत. सुलतान खानची विकेट घेतली आहे. सलामीला आलेले दोन्ही बॅटर्स किरण पाटील यांना देखील बाद केलंय. मैदानात येतोय
मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली विशाल पाटील, एक संयमी खेळाडू. त्या खेळाडूकडे शॉट्स प्रचंड आहेत, प्रत्येक दिशेला प्रत्येक चेंडूच्या मेरिटवरती खेळणं जाणलं जातं. गोलंदाजी मार्कवरती येतोय अनिकेत. थोडंसं स्पीड अप करा विशाल, आपल्याला विनंती आहे. अनिकेत आपल्याला देखील विनंती आहे, मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे. 6 चेंडू जिंकण्याचं समीकरण 14 धावा आहेत. 14 धावा बनणार आहेत का, की 14 धावा डिफेंड होणार आहेत? काय मॅच रंगते. मेगा फायनलचा तिकीट कोणाला मिळणार आहे? यथार्थ 11 संघ, संपूर्ण खेळाडू देखील उभे आहेत. त्यांना माहिती आहे फाईट. बघूयात कोणत्या संघासमोर करायला आपल्याला भाग पाडताय. 6 चेंडू 14 धावा, 6 बॉल्स 14 रन्स. अमर आलेत. काय चेंडू हाताळला होता इथे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. राहुल आहे लॉंग ऑफ वरती, चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी तिथे होती. एकच धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 5 चेंडू 13 धावेचं समीकरण, 5 बॉल 13 रन्स. 5 चेंडू 13 धावा. चांगली गोलंदाजी बघा. अगदी पहिल्या चेंडूचा विचार केला तर यॉर्कर चेंडू एक्झिक्यूट केला आणि त्यांना माहित आहे हा यॉर्कर चेंडू टाकणं एक्झिक्यूट करणं खूप कठीण आहे. सराव भरपूर अनिकेतकडे आहे. सरावाचा वापर त्यांनी केला. एक नवदूत खेळाडू. आणि येस हैवा कॅच म्हणजे प्रेक्षकांनी पकडलेल्या कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पंकज चौधरी आणि सोपान राऊत यांच्याकडून. प्रेक्षकांना देखील मजा येत आहे. का प्रेक्षक मॅच सोडून जातील? का नाही जाणार? स्पर्धा एवढी चांगली आहे, पारितोषिक देखील मिळत आहे. यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण हर्षदनी देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. डीप मिड विकेट रिजन वरती आलाय. स्क्वेअर लेग वरती तैनात होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक विशालच्या बॅट मधून. समीकरण काय आहे? समीकरण आहे 4 चेंडू 12 धावेंचं. पण स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा येता येतं अमर ठाकूर. चार चेंडू 12 धावा. यावेळी बॅटच्या फेज मध्ये आलाय का चेंडू. चेंडू होतोय का ट्रायबल एलिव्हेशन मिळत आहे. अतुल चूक करत नाहीये. अतुलनी कॅच पकडली आहे की अतुलनी ही RPL ची मेगा फायनलची तिकीट पकडली आहे. येणारा काळ नक्कीच सांगेल. ग्रामीण क्रिकेटचे बाहुबली होत आहेत बाद. अमर ठाकूर यांना देखील परत जावं लागतंय. अनिकेतची देखील स्तुती करावी तेवढी कमी आहे. काय गोलंदाजी केली. अगदी दडपणाखाली 3 चेंडूंवरती 2 धावा आणि एक बिग विकेट घेतली आहे. येस डीजे. बॅटिंगसाठी तुषार आलेत. 3 चेंडू 12 धावेंचं समीकरण आहे. 3 चेंडू अनिकेतनी आपल्या नावावरती केलेत. अनिकेत मात्रे मॅन फ्रॉम मोठागाव. 3 चेंडू 12 धावेंचं संरक्षण होत आहे का? तुषार आलेत. पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा खूप चांगला फटका बघायला मिळतो. एक धाव नक्कीच मिळणार आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काय फेकी आहे. वा. चॅम्प स्पोर्ट्स खंबालपाडा एकवटलाय संपूर्ण संघ. धावा केल्यात. खालच्या फळीने देखील चांगली कामगिरी केली. गोलंदाजी देखील चांगली होती. आपल्या प्रमुख गोलंदाजावरती हल्ला चढवला होता. अतुलच्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर राहुलनी कमबॅक केलं आणि आता अनिकेत देखील तसंच काम करतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. विकेट करण्याचा प्रयत्न केला. EMS विल डेफिनेटली हिट. EST उद्ध्वस्त केल्यात. बघा आपण आयुष्यात कोणाची खिल्ली उडवायची नसते. जर पण आपण गोलंदाज असाल तर बॅटरची गिल्ली नक्कीच उडवायची असते आणि अशाच प्रकारे बॅटरला बाद केलाय. अनिकेत मात्रे एक नवदूत यंगस्टर खेळाडू आहे मोठ्या गावातील. काय गोलंदाजी करतोय. दडपणाखाली 14 धावेंचं संरक्षण करत असताना बघा फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता मात्र उरली आहे असं म्हणायला देखील इथे हरकत नाहीये. मेगा फायनलचा तिकीट देखील मिळत आहे का चॅम्प स्पोर्ट्सला. चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा विपक्ष बघूयात. यथार्थ 11 तर नक्कीच मेगा फायनल मध्ये आहे. चला टॉस साठी कॅप्टन आपण सज्ज राहायचं यथार्थ 11 संघाचे. लास्ट बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती देखील हल्ला केलाय. विकेट मिळते का. अतुल चूक करत नाहीये. अनिकेतला नक्कीच ही विकेट मिळते. 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यात. शेवटच्या षटकामध्ये 3 धावा दिल्यात. 3 गडी बाद केल्यात. खूप चांगली गोलंदाजी. का हा खेळाडू मानला जातो. एक यंगस्टर, एक प्रॉमिसिंग यंगस्टर. येणाऱ्या काळामध्ये याचं देखील नाव खूप मोठं होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. खूप चांगला खेळ. चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा. चला या त्वरित टॉस साठी या. अतुल या त्वरित आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देऊयात.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे. ज्या खेळाडूंनी इम्प्रेस केलं, ज्या खेळाडूंनी संरक्षण केलं, ज्या खेळाडूंनी आपल्या संघाला मेगा फायनलचा तिकीट मिळवून दिलाय. येस, अनिकेत असणार आहे या